कालपासून एका स्टिंग ऑपरेशननं महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडून दिली। हे स्टिंग ऑपरेशन कोणत्या न्यूज चॅनलच्या रिपोर्टरनी केलेलं नाही, तर हे स्टिंग ऑपरेशन केलंय आमदार निलेश राणेंनी। हे स्टिंग ऑपरेशन नेमकं आहे तरी काय, याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमधून। विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको। इकडे जर आपण बघाल इथे सन्माननीय रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे। हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान मोबाईल कॅमेरानं टिपलेली ही बॅग। खरं तर सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी भाजपनं मंत्री नितेश राणेंच्या खांद्यावर सोपवली। मात्र पैशानं भरलेल्या या बॅगचे धनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत, असा निलेश राणे फुल कॉन्फिडन्ससह आरोप करतायत। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता की हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नव्हते। हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। फक्त ती एकच बॅग नाही आहे साहेब, रोजची जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार, मग रिफिल होणार। ज्या सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये स्टिंग ऑपरेशन वरून राजकीय ड्रामा सुरू आहे, तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतं का होईना पण युतीचं विसर्जन झालंय। तरी देखील पैशानं भरलेल्या बॅगेबाबत प्रश्न विचारला असता रवींद्र चव्हाणांनी युती टिकवण्याची भाषा करत मूळ प्रश्न अनुत्तरितच ठेवलाय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। भाऊ निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर नितेश राणेंची काय रिॲक्शन असणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती। मालवणमधले भाजप पदाधिकारी विजय केनवडेकरांच्या घरात 25 लाखांची रोकड सापडली। त्यांच्या वतीनं युक्तिवाद करताना नितेश राणेंनी आपल्या भावाला आणि मित्र पक्षाला काय इशारा दिलाय तुम्हीच ऐका। अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये जर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाहीये। म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते। गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेत विजय केनवडेकरांनी देखील त्यांची बाजू मांडली। मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो, साहेबांना विचारलं साहेब काय झालं, तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं। हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत, तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे। निलेश राणेंसाठी केलेल्या उपकाराची आठवण करून देताना केनवडेकरांच्या डोळ्यात पाणी तर ओठांवर टक्केवारीचा हिशेब होता। कोण ओळखीचा नाही त्यांना घेऊन कॅमेरे घेऊन माझ्या घरामध्ये फिरायचं किती योग्य आहे हो? किती योग्य आहे ते मला सांगावं। लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आणि ह्या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं। ते काय चुकीचं केलं का काम? आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं। साहेब मी काय राजकारणावर जगणारा किंवा टक्केवारीवर जगणारा किंवा ह्यांच्या शासकीय ठेकेदार मी नव्हे। मी माझ्या आयुष्यात 1990 सालापासून आजपर्यंत एक तरी ठेका घेतला किंवा ह्यांच्या कमिशन मध्ये आहे तर कोणी ते सिद्ध करून दाखवावं। एकीकडे केनवडेकरांच्या घरी सापडलेल्या 25 लाखांची आकडेमोड सुरू असतानाच सिंधुदुर्गात युतीचा गळा कुणी घोटला याचा देखील हिशेब लावणं सुरू झालंय। आमचं तेच म्हणणं होतं ना, तुम्ही महायुती का नाही केली? मग सिंधुदुर्गात करायला राणे साहेब स्वतः बोलले होते की महायुती झाली पाहिजे, आम्ही आग्रही होतो। 21 तारखेपर्यंत आम्ही थांबलो, तरी आपण केली नाही। तुम्ही आम्हाला इन्सल्ट केलं, तुम्ही साधे फोनवर पण आला नाही, आम्ही काय समजावं?
भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही, काही गरज नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे, आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही. स्टिंग ऑपरेशनसाठी कुणाचं बेडरूम गाठणं गैर असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. तर दीपक केसरकरांनी निलेश राणेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळे काहींनी भुवया उंचावल्यात. आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले. ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचं विजन घेऊन मतं मागितली पाहिजे. पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीचं आहे. त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे. याच्यामधून पुढच्या काळामध्ये अधिकचं स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये येईल असं मला खात्री आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा विचाराल तर त्यांनी दोन्ही राणे बंधूंना एकाच तराजूत तोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत, हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे. यात शिंदेसेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करत आहेत. आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही. आता नितेश राणे मालवणमध्ये गेले. खरं तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता. घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे, एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत. मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं. या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त राणे बंधूंमधला सामना म्हणून पाहणं थोडंसं अपरिपक्व राजकीय विश्लेषण ठरेल. निलेश राणेंचं टार्गेट नेमकं कोण आहे? संपूर्ण भाजप की एकेकाळी कोकणात राणे घराण्याच्या वर्चस्वाला भाजपमधूनच अप्रत्यक्ष आव्हान मिळत होतं ते रवींद्र चव्हाण? भाजपच्या निवडणूक पद्धतीवर निलेश राणेंना आक्षेप असेल तर ते घरातच भाजपचे खासदार असलेल्या वडिलांना म्हणजेच नारायण राणेंना आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या नितेश राणेंकडे तक्रार का करत नाहीयेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर सिनियर राणेंची भूमिका काय आहे की त्यांच्या संमतीनंच हा सगळा राजकीय शिमगा सुरू आहे? सदाशिव लाड, एबीपी माझा, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.